पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, आणि त्याच्यात सगळ्यात उत्तमात उत्तम जर पर्व काळ कोणता असेल तर उत्तम शिवरात्री. 5 पर्व काळ सांगितले, तसे पर्व काळ अनेक नाही का. मकर राशीतून सूर्य संक्रमण करतो त्यावेळेला सुद्धा पर्व काळ असतो. आता एक पर्व काळ आला होता, 1.5 महिना चालला. 30 किलोमीटर 50 किलोमीटर त्यात जॅमिंग होतं. कारण त्या पर्व काळावर जर मनुष्याने त्या पर्व काळात सांगितलेली उपासना जर त्या ठिकाणी पूर्णत्वाला दिली तर सामान्य काळात केलेल्या उपासनेच्या फळापेक्षा पर्व काळात केलेल्या उपासनेचं फळ सहस्त्रपट, शतपट नाही सहस्त्रपट मिळतं असं शास्त्र सांगतं. म्हणून 5 पर्व भागवत धर्मामध्ये सांगितलेले त्याच्यातला उत्तमात उत्तमचा जर पर्व काळ कोणता असेल तर तो शिवरात्री पर्व काळ आहे. अशा या पर्व काळामध्ये आपण सर्व या भगवान निळकंठेश्वराच्या त्या ठिकाणी चरणारविंदी आपली असणारी आराधना, आपली असणारी पूजा समर्पित करण्यासाठी 7 दिवस या ठिकाणी काय येत असतो नाही का. हा पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये केलेली साधना कैक पटीने जास्तीचं फळ देऊन जात असते. म्हणून पर्व काळामध्ये करावं. अशा 24 एकादशी आणि 5 पर्व काळ मिळून किती होते? किती? 29 म्हणजे 20 आणि 9. 20 आणि 9. ज्याला ज्याला हे 20 आणि 9 पर्व काळ मान्य आणि त्याच्या आचरणामध्ये असतात त्याला विष्णव म्हणजे वैष्णव म्हणतात. विठाला वैष्णव कुणाला म्हणतात? ज्याच्याकडे या 29 पर्व काळाचं आचरण आहे, ज्याला या 29 पर्व काळावर श्रद्धा आहे, असा 20 आणि 9 पर्व काळांचा जो अंगीकार करतो त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णवाच्या तशा अनेक व्याख्या आहेत, पण ही एक मी केलेली व्याख्या नाही का. दुसरी एक व्याख्या, एक सुंदर एक भजन आहे, हिंदी भजन आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वैष्णवाची व्याख्या केलेली आहे. वैष्णव जन तो तेने कहिए प्रेर पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए प्रेर पराई जाने रे. सुंदर असं हिंदी भजन आहे. तर आपल्याकडे टाइम कडे राहिला, भांडवल आपल्याकडे लई अजून, आपली वेळ अर्धा तास उरलेली आहे की नाही. आणि गुरुजी म्हणतात चालू द्या, पण कसं आहे तेवढ्याच तिकिटावर एकाच तिकिटावर 4 खेळ करायला पुरत नाही विठाला. असा असणारा हा पर्व काळ आहे. आणि या पर्व काळामध्ये भगवान शिवजींची आराधना करणं या जीवाला क्रमप्राप्त आहे नाही का. शिवजींची बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, या बाकीच्या जर गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी या जीवाला त्रास आहे नाही का. हेच का करावं? कारण हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये इतर साधन कशी झाले आहेत का. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलित न घडे साधन. इतर साधन करायला आपल्याकडे वेळ नाही. यज्ञ याग यजन जप तप या योग याग ध्यान धारणा समाधी या गोष्टी करायला कलियुगामध्ये आपल्याकडे वेळ नाही. नव्हे त्या आपल्याच्यानं घडणंच अशक्य आहे. आणि घडल्या तरी त्यांची ताकद या कलियुगामध्ये कमी झालेली आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. क्षीण झाल्या म्हणजे त्यांना ग्लानी आलेली आहे. मग या कलियुगामध्ये
भगवंत नामस्मरणाला अत्यंत असं महत्व आहे. मग त्यातली त्यात साधं सोपं सरळ नामस्मरण करून लवकरात लवकर फळ देणारी जर देवता कोणती असेल तर ती कोण आहे? भगवान शिवजी आहेत. शिवजी आहेत. या भगवान शिवजीच्या दातृत्वाबद्दल जर आपण विचार करू गेलो तर याच्यासारखा दाता दुसरा कोणी नाही, कोणीच नाही. हात देताना पात्र अपात्र, जवळचा लांबचा, कुबुद्धीचा सद्बुद्धीचा कसा आलाय याचा विचार न करता तो शरणागत आला रे आला का हा बाबा त्याच्यावर वाहळलाच. त्याने फक्त अगदी नम्र होऊन नाटक करून का नम्र व्हायना, खरा नम्र नाही झाला तरी चालेल. आणि आजकाल खरे नम्र राहिलेच कुठं? आणि नम्र राहतील तरी कसे? नम्राचे दगडच उपटून फेकले. चालता चालता ज्याला चढता येईल त्यांनी चढायचं. ही सुपर एक्सप्रेस लोकल नाही. ज्याला कळन त्याने धरायचं, ज्याला नाही कळन त्याने सोडून द्यायची. असं पार खाली हेच कटून आज कटून हेच कटून सांगायला आपल्याला टाइम. चालता चालता ज्याला चढता येईल त्यांनी गाडीत चढायचं. असा कसलाच पात्रापत्रेचा विचार न करता दान देणारा, कृपा करणारा जर कोणता देव असेल तर तो भगवान शिवजी आहेत, नाही का. त्यांच्या संबंधाने सुद्धा एका हिंदी गीतामध्ये सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. शिव समान दाता नहीं, शिव समान दाता नहीं, विपत बिदारन हार, अब लज्जा मुरी राखिय शिवनंदी के सवार, गंग भंग तो बहन है, एक गंग भंग तो बहन है, रहती शिवजी के संग, तरन तारनी गंग है, और भजन करने को भंग, गंगधारा गंगधारा, भोले तेरी जटा में, भोले तेरी जटा में बहती है गंगधारा, बहती है गंगधारा, काली घटा के अंदर, काली घटा के अंदर सिमदामिनी उजारा, बहती है गंगधारा, शंकर तेरी जटा में, भोले तेरे जटा में बहती है गंगधारा, बहती है गंगधारा, काली घटा अंदर जिमदामिनी उजारा, बहती है गंगधारा। याला खरा केरवा आहे, केरवा आहे याला. चला तुम्ही दादरा वाजवला,
मी दादऱ्यात आनंद घेतला. त्याला केरवा लावलेला. धागिन तिन्नक धिन धागिन तिन्नक धिन शंकर तेरी जटा में बोले तेरी जटा में बहती है गंगाधारा बहती है गंगाधारा. आणि पालुपदाच नाव तकडांग तिटकडांग तिट तागिन तागिन धिन धिन. मग लग्गी लावायची. मग जिज म्हणते दादीन दाडा दातीन दाडा दादीन दाडा दातीन दाडा जिज. किंवा मग याला दुप्पट करायचं. मूळ ठेक्याला दुप्पट करायचं. तीन नक्का धिन तिट ताता तिट ताता तिट तातिट तातिट दागिन नक्का धिन दागिन. सगळंच ठेवावं लागतं. कारण बाजारात आला आणि ह्यो वाण नाही ते वाण नाही असं जमत. असं भगवान शिवाजींचा देण्याच्या बाबतीत हात कोणी धरू शकत नाही. आणि त्यांना तुमच्याकडून काहीही अपेक्षित नाही. काहीच अपेक्षित नाही. त्यांना काय अपेक्षित आहे? काहीच नाही. तुम्ही फक्त एक लोटा जल सब समाजों का हल. पहाटे 4 वाजल्यापासून शिव मंदिर तुडम. गेल्या 1.5 वर्षापासून शिवजी दर 8 दिवसाला आमच्या दवाखान्यात येते. पण सर्दी काय कमी. कारण मागच्या 1.5 वर्षापासून यांनी रट्टात लावला. पहाटे 4 वाजल्या थंडी पाहना उन्हाळा पाहना काहीच पाहना. त्यांना नेमकी कोणत्या दिवसात गळती लावावं लागते हे माहित नाही. दशहऱ्याला लावायची का कधी उतरायची का काहीच माहित नाही. 12 महिने त्याच्या डोक्यावर पाणी सुरूच. का कळलं ना ते. त्याला दुसरं काही लागत नाही. एक बिलीपत्र एक पुष्पम जटाजूट लिबास आसन जमाए बैठे हैं कृपा सिंधु कैलाश. व्याघ्रांबरम भस्मांबरम जटाजूट लिबास आसन जमाए बैठे हैं कृपा सिंधु कैलाश. कैलाश के निवासी हो याला दादरा आहे आता. कैलाश के निवासी नमो बार बार हम नमो बार बार हम आयो शरण बार तार तुम प्रभु तार तार. हाँ कैलाश की नमो बार बार हम नमो बार बार हम आयो शरण की तार तुम प्रभु तार तार. प्रभु तुमने कभी निराश ना किया मांगा जिन्हें जो वरदान दे दिया. किती दातृत्ववान आहे. किती दातृत्ववान आहे. बड़ा है तेरा दायरा हो बड़ा है तेरा
दायरा बड़े दातार तुम, बड़े दातार तुम, आयो शरण तिहारे प्रभु तार तार तुम। कैलाश के निवासी कैलाश के निवासी नमो बार बार हम, नमो बार बार हम, आयो शरण तिहारे प्रभु तार तार तुम, प्रभु तार तार तुम, प्रभु तार 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 तुम, तार तार तुम। त्याच्यात गुरुजींनी फार सुंदर वाजवलं, बाकीच्यांना काही कळालं का नाही कळालं काय माहित। त्यांनी असे मस्त स्वर लावले का मला ते बी गावा वाटलं। हमें तो लूट लिया बिलके हुस्न वालों ने, गोरे गोरे असं विठाला विठला 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 विठला। एकदा का मनुष्य या जीवतत्वातून शिवतत्वाला त्या ठिकाणी परावर्तित झाला रे झाला का त्याचं काय होतं, जन्म मरण खंडित होतं। धन्य ते संसारी जयवंत मला वाटलंच होतं हेच येणार म्हणून, त्याच्याचमुळे मी थांबलो होतो। कारण अशा काही गोष्टी आहेत ना त्या अंगवळणी पडलेल्या आहेत, जात नसत्या अंगवळणी पडलेल्या आहेत। काही काही गोष्टी अशा आहेत नाही का, योगयाग विधी वयाची उपाधी करशी जाना कदंब धर्म, अशा काही गोष्टी असतात। हे प्रमाण तसं नाहीये। दयावंतांतरी नाही, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, करा खंडित स्मरण त्यांचे। बोधला बाबांचा अभंग आहे। विठाला विठला 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 विठला। जीवनमुक्त अवस्थेला ते प्राप्त होतात। जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाले रे झाले, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, पुन्हा येणे नाही आणि जाणे नाही। तू का म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता परत यायचं नाही आणि जायचं नाही का, कारण त्याने यथाविधीने शिवलिंगाचं जर पूजन केलं रे केलं का त्यात जन्म मरण चुकलं चुकलं आणि चुकलंच अभंग। चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन। वेळ कमी चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरगमन नाही तेथे, पुनरगमन नाही तेथे, पुनरगमन नाही तेथे, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन। पुनरगमन नाही तेथे, पुनरगमन नाही तेथे, पुनरगमन नाही तेथे, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, जन्माचे बंधन। सुंदर बंडूभाऊनी बंडूभाऊची चाल दिली, ऐकलेली ना। एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि का ते काम नाही आता, नाही
नाही आता. बंडोबाची चाल बंडोबाने दिली, चांगलं वाटलं, बरं वाटलं. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ठीक आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे जर आम्ही भगवान शिवाची जर आराधना केली, त्या ठिकाणी भगवान शिवजींची जर आराधना करायचं ठरवलं, तर त्या असणाऱ्या शिवलिंगाचं पूजन करण्याचा विधी बहुतेक वेळेला किचकट असला पाहिजे. एक बिल्वदाळ चंदन अक्षदा, एक बिल्वदाळ चंदन अक्षदा, चंदन अक्षदा, एक बिल्वदाळ 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 चंदन अक्षदा. पूजन तत्वता सोपे पाहू, पूजन तत्वता सोपे पाहू, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. वा. विठाला विठाला विठाला. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक बिल्वदळ चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु. एक बेलाचं पान किंवा चंदनाचा लेप पोटी किंवा थोड्याफार अक्षता जर असतील, तर त्याही जर त्या भगवंताला त्या ठिकाणी निर्मळ अंतःकरणाने, शुद्ध अंतःकरणाने, भावयुक्त अंतःकरणाने जर समर्पित केल्या, तर भगवान शिवजी त्याच्याही वर प्रसन्न होतात, त्याच्याही वरही प्रसन्न होतात. आता त्याच्यात शिव आणि शंकर याच्यातही वाद सुरू झाले. कोणीतरी एका जणाने मध्येच सांगितलं शिव वेगळे आणि शंकर वेगळे. एक तर पहिलाच आपला गोतडा मिटाना, पहिलाच एक गोतडा झाला 33 कोटी. 33 कोटी देव आपल्या धर्मात येत, ह्योच गोतडा मिटाना. कारण आपण त्या कोटी या शब्दाला संख्यावाचक घेऊन चालतो. संख्यावाचक, ते संख्यावाचक नाही, ते काय आहेत? प्रकारवाचक आहे, कॅटेगरी, वर्ग. नाही का? 33 कोटी हा जो कोटी शब्द आहे, तो कोटी म्हणजे प्रकार आहेत. जशा विनोदाच्या कोटी आहेत, शाब्दिक कोटीतले विनोद असतात, नाही का? असे वेगवेगळ्या कोटीतले जसे विनोद असतात, तसे देवांची सुद्धा कोटी आहेत, नाही का? त्या ठिकाणी 11 काय आहेत? हा, 11 रुद्र आहेत. 8 काय आहेत? अष्टवसु. हा, आणखीन 11 8 किती झाले? आणि 12 काय आहेत? अय बाबा, तू आला शिन वाचून. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला.
असे अश्विनी आणि कुमार असे मिळून 33 प्रकार होतात. असे 33 प्रकाराचे देव आहेत. 33 करोड नाही. हाच गुत्ता आपला मिटला नाही तर पुन्हा एक जणाने भुसपांगून दिलं. ते म्हणले शिव वेगळा आणि शंकर वेगळा. अरे दादा, इथं आम्ही एक तत्व मानणारे आहोत. एक तत्व नाम दृढधरी मना. एकच तत्व मानणारे आहोत. परंतु हे जे दिसलंय ते अनंत वेश अनंत रूपे देखिले मी त्याशी. तो अनंत रूपाने नव्हे नव्हे आम्ही तर असंच समजतो तो चराचरामध्ये नटलेला आहे. चराचरामध्ये अंतर्बाह्य तो व्याप्त आहे. अशी आमची व्यापक भावना आहे. नाही का? आम्ही असे संकुचित विचार करणारे नाहीत. त्याला आम्ही सगुण साकारही मानतो आणि निर्गुण निराकारही मानतो. आम्ही त्यालाच प्रश्न करतो. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. 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 सगुण निर्गुण तुझी गोविंदू रे. गोविंदू रे एक गोविंदू रे. तुझ 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 सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. गोविंद रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निर्गुण रे. वा. याला म्हणतात वाटाड्या. असू द्या. पण काही वेळेला काय होतं, असो ऐसा कोठे आठवायची नाही. आणि आता व्यासपीठ माझ्या ताब्यात आहे. जरी तुम्ही आऱ्या टोचित असले तरी कासरा. आम्ही गातो नाचतो. आम्ही गातो नाचतो. काय एकदा त्याच्यात असं झालं, मला कोणाचं ऐकावं ते कळाना. आता 2 मुख्यमंत्री झाले. सध्या मी मुख्यमंत्री पदावर आहे, पण मुख्यमंत्री 2 आहेत. हे म्हणते चलू द्या, हे म्हणते दागिनात्ता, हे ठब्बा, हे म्हणते बंद करा, हे म्हणते चलू द्या. आता नेमकं कोणाचं ऐकावं हा प्रश्न आहे. आणि चांगलं चाललंय नाही का. गाणं वाजवणं, सगळ्यांचे चेहरे फ्रेश दिसत आहेत. कोणाला असं वाटून नाही राहिलं का आता याने घ्यावर कोण यायचं काय चाललं बा, कधी नाही मिळलं गटकन गिळलं. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. वेडा झालो मी
तव छंदे हा मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो 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 आनंदे. त्याच्याकडे आम्ही अशा दृष्टीने पाहतो का तो सगुणही बघतो आणि निराकारही बघतो, निर्गुणही बघतो. आम्ही सर्व संतांच्या मतांचा विचारही करतो आणि सर्व संतांनी त्या दृष्टीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, नाही का. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोचे रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा. असो तो असा आहे. तर त्याच्यातलं शिवतत्व हे निराकार आहे आणि शंकर तत्व हे साकार आहे. त्याच्यात भेद करायची आवश्यकता नाही. शिव हे एक पायी आल्यापासून शिव 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 चाललंय. हे बहुतेक गुरुजींना लक्षात आलं असावं आणि मग त्यांनी मला आता आज्ञा केलेली आहे, यांचं नाही ऐकलं ना आमचं तरी ऐक. दोन्ही देव एक पाही. आता शिव शिव राहू दे आणि पांडुरंगाकडे ये. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आदे शिवलिंग. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयतेने. एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयतेने. नाथबाबांच्या अभंगावर या ठिकाणी चर्चा करत असताना तुम्हा सर्व संत सज्जनांची उत्स्फूर्त अशी साथ आणि उत्स्फूर्त असणारा असा प्रतिसाद बघू जाता या ठिकाणी या प्रसन्न वातावरणामध्ये आपली संकल्पित वेळ केव्हा संपली हे मलाही कळालं नाही आणि बहुतेक तुम्हालाही कळालं नसेल असं मी गृहीत धरतो. तुम्हालाही कळालं नसेल असं मी गृहीत धरतो. मुळात आज जाऊ द्या, आज जाऊ द्या. आज एकादशी आहे आणि सोमवार आहे, नाही का. म्हणजे आजही एक व्रत आहे आणि आणखीन 2 दिवसांनी आपल्याला एक व्रत करायचं आहे.
पण याही दिवशी हरिदिनी सुद्धा रात्र ही पूर्ण हरी जागरामध्ये जागून काढावी असा वारकरी संप्रदायाचा दंड काय. आणि त्या शिवरात्री व्रताला सुद्धा 4 प्रहराचं जे व्रत आहे तसा दिवस आपला अष्टप्रहर आहे. दिवसाचे 8 प्रहर. त्या दिवसाच्या 8 प्रहरामध्ये भगवान शिवजींचं असणारं नामस्मरण आणि भगवान शिवजींना असणारा तो रुद्राभिषेक अपेक्षित आहे. आणि उर्वरित रात्रीच्या 8 प्रहरामध्ये भगवंताचं कथाश्रवण, भगवंताचं लीला गुणवर्णन, त्या शिवजीचं असणारं तर शिवरात्री व्रताची कथा श्रवण आणि शिवनामाचं उच्चारण करत असणारे रात्रीचे 4 प्रहर ज्याच्याकडनं जागर होतो त्याला आणि त्यालाच सकाळी 7ला भगवंताचं कैलासावरून येऊन विमान घेऊन जात असतं. मग आता कोण कोण इच्छुक आहेत? कैलासाला जाण्यासाठी, कैलासवासी होण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी परवाच्या व्रताच्या दिवशी रात्रभर जागून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या जपाचा, त्या मंत्राचा जप करावा. रात्रभर जागर करावा आणि भगवान शिवजींच्या शिवलिंगावर यथाशक्ती 108 तसे तर लाख त्याची मर्यादा आहे, परंतु किमान 1008 किंवा 108 बिल्वपत्राने भगवान शिवजींना अर्पित करावं आणि असणारी भगवान भोलेबाबांची कृपा त्या ठिकाणी अर्जित करावी अशी त्या ठिकाणी सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने या ठिकाणी विनंती करतो. आणि या आपल्या असणाऱ्या चर्चासत्रामध्ये जर माझ्याकडून काही त्या ठिकाणी चुकीचं गेलं असेल तर मला बालक समजून आईवडिलांच्या अंतःकरणाने माझी असणारी ती चुकी मला क्षमा कराल. जे चांगलं आहे ते माझ्या गुरुजनांचं समजून ग्रहण कराल अशा अपेक्षेसह ज्यांनी आपल्याला हा मार्ग प्रशस्त केलेला आहे असे ज्ञानेश्वर आदी भावंडापासून तर अगदी निळोबाराय कबीरदासजी पर्यंतच्या सर्व संत मानदेळींच्या त्या उपकारातून ऋणी होण्याच्या उतरही होण्याच्या अनुषंगाने आपलं काही कर्तव्य बनतं ते कर्तव्य आपण पार पाडू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.